मुंबईकराचं स्पिरिट हा मुद्दा म्हणजे कुठेतरी पाणी तुंबलं आणि मग लोकांना काहीतरी पार्लेजीची बिस्किटं वगैरे ऑफिसला चहा. जाणाऱ्यांना चहा वगैरे दिला. माझ्या मते कुठल्याही शहरामध्ये एखादा माणूस जर संकटात सापडला तर कुठलाही सहृदय भारतीय त्याला त्याला विचारेलच ना, भाऊ चहा पाणी. शहर वसतं म्हणजे काय, तर हं. आधी त्याच्यासाठी एक उत्तम जमीन जमीन म्हणजे प्लॉट लँड. मग ती जमीन कशी असावी, मग त्याच्या पाण्याचा निचरा होणारी त्या शहरामध्ये काय व्यवस्था आहे का. मला आठवतं वाशीच्या खाडी पुलावरून जाताना सिडको शहरांचे शिल्पकार असं लिहिलेलं असायचं. सिडकोने ते शहर अख्खं म्हणजे थोडक्यात इरेक्ट केलं. मुंबई ही आत्ताची जी मुंबई दिसते ती तशी दिसायला 200 वर्षाची प्रक्रिया व्हावी लागली. हं. नवी मुंबई, मग आता त्याला लोक ठाणे, मग आता ठाण्यात राहणारी अनेक लोक ही नक्की ठाण्याच्या कुठल्या भागात राहतात हं. आणि मी ठाण्यात राहतो असं म्हणतात. हां. किंवा पुण्याला, अरे कुठे राहतोस तू मित्रा, हं. अरे मी पुण्याला असतो. म्हणजे कुठे म्हणजे असतो, हडपसर. तू पुण्यामध्ये आहेस, तू पिंपरी हं. चिंचवडला आहेस, हं. तू हिंजवडीला आहेस, हं. तू हडपसरला आहेस, तू कात्रजला आहेस, हं. तू चाकणला आहेस, तू दौंडला आहेस, हं. पाटसला आहेस. पुणे हे अमिवासारखं वाढत गेलं. नमस्कार मंडळी, आज आपण गप्पा मारल्या कौस्तुभ जोशी सरांशी आणि शहरीकरण, वाढत्या शहरांचं करायचं काय, त्यातल्या समस्या म्हणजे लोकल ट्रेन्स असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, नवीन शहरं वसवताना कसला विचार केला पाहिजे आणि या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टींवरती आपण आज सरांशी चर्चा केली आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्यासोबत आहेत प्राध्यापक कौस्तुभ जोशी सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. प्राध्यापक कौस्तुभ जोशी सर हे मुंबईतील महाविद्यालयात गेली 13 वर्ष अर्थशास्त्र आणि त्या संबंधित विषय शिकवत आहेत आणि अर्थशास्त्रावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. आपण आज त्यांच्याशी शहरीकरण आणि अर्थशास्त्र या विषयावर गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे सर तुमचं पुन्हा एकदा. धन्यवाद. धन्यवाद. तर नागरीकरण हा आपल्यासमोर उभा असलेला एक प्रश्न आहे. म्हणजे आज शहरं आणि त्यांची संख्या वाढत चालली आहे. जिथे एकेकाळी फक्त जमीन 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 अशी होती, म्हणजे बदलापूरचं उदाहरण जर घेतलं तर तिथे आज बिल्डिंगच्या बिल्डिंग होत चालल्या आहेत. तर नवीन शहरं वेगवेगळ्या ठिकाणी उदयास येत आहेत, जिथे आर्थिक सेंटर्स आहेत त्याच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहे. तर खरा भारत हा खेड्यात वसला आहे, हे वाक्य तुम्हाला कितपत पटतं की भारत हा खेड्यांचा देश आहे, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? भारत हा खेड्यांचा देश आहे किंवा भारत हा शहरांचा देश आहे, अ, ह्या या वाक्याचे प्रत्येक जण आपापल्या सोयीने अर्थ लावतात. अगदी इतिहासाचाच दाखला घ्यायचा झाला तर भारत हा कायमच एक उत्तम नागर संस्कृती उदयास आलेला देश होता. म्हणजे तुला आठवत असेल तर आपण शाळेत असताना इतिहासामध्ये एक कारणे द्यायचा प्रश्न घ्यायचो की नागर संस्कृतीचा उदय हे एक विकासाचं लक्षण होतं, ह्याचं काय कारण आहे. तर नागर संस्कृती म्हणजे काय, तर खेड्याकडून शहराकडे किंवा नगरांकडे आपण जातो. शहरांचा देश आहे भारत, ह्यात काही शंकाच नाही. म्हणजे अगदी तू हडप्पा आणि मोहेंजोदडो राखीगढी किंवा ज्याला आपण सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली संस्कृती होती, ती सगळी शहरं होती. आणि शहरं असणं म्हणजे काही वाईट असणं नाहीये. बरोबर आहे. म्हणजे त्या ऐतिहासिक शहरांच्या नंतर थेट आपण आता कुठेतरी येतो की मुंबई, महामुंबई, नवी मुंबई. मग मध्ये शहरच नव्हती का, तर असाही आपण चुकीचा विचार करतोय. की म्हणजे मी असं म्हणेन की शिवकालीन इतिहास जर तुम्ही बघितलात तर शिवाजी महाराज जे व्यापारावर कंट्रोल ठेवण्यासाठी घाट आपल्या कब्जात असले पाहिजेत किंवा ज्याचा ज्याचा समुद्र आहे त्याची हं. सत्ता आहे आणि समुद्र हं. असेल तर आरमार आहे. तर त्या काळी ही जी शहरं होती त्या शहरांमध्ये फक्त आत्तासारख्या मोनो मेट्रो किंवा म्हणजे अशा सुविधा नव्हत्या, पण ती एक सुनियोजित शहरं झाली असती जर ते नागरीकरणाचं गाडं पुढे रेटलं गेलं हं. असतं तर. म्हणजे नागरीकरण हा काही
कुठे शाप आहे किंवा त्याचं काही अशी एक काळी बाजू आहे असं काही नाहीये. इनफॅक्ट पण महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरची अनेक बंदरं ही परदेशी व्यापाराचं केंद्रस्थान होती. म्हणजे अगदी नाणी-बिणी सापडतात किंवा हं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण अगदीच व्यापारी दृष्टिकोनातून बघायचा झाला, तर युरोपपर्यंत जी व्यापारी संस्कृती होती आणि त्याचे आपल्या महाराष्ट्राशी काही कनेक्ट होते, ते सगळे व्यापारी प्रदेश, संपन्न प्रदेश होते. ती सगळी नगरच होती की. म्हणजे महानगर, शहर, उपनगर म्हणजे अशी जी एक त्याची वर्गवारी आपण आकडेवारी किंवा टेक्स्टबुक डेफिनेशनवरून करू. पण भारत हा खेड्यांचा देश नव्हता. भारत हा शहरांचा देश होता. भारतात खेडीसुद्धा होती आणि खेडी, गावं, नगरं, मग काय थोडंसं अर्धवट शहराकडे झुकलेलं खेडं, मग ते थोडं अजून प्रगत झालेलं शहर, हं. मग त्याचं उपनगर, मग त्याचं महानगर आणि मग ते फुटणं. म्हणजे आज ही आपण जे प्रोसेस आहे. टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीज जे करेक्ट. म्हणतो. तू तू त्याला कुठल्याही अशा कठीण ह्याच्यामध्ये पटकन बसवू शकतोस. हं, म्हणजे अमुक ते अमुक अशी लोकसंख्या असेल, हां, तर त्याला तू या प्रकारचं शहर म्हणशील. ते बरोबर. प्रशासकीय सोयीसाठी. पण मग सर, नुसती स्कायस्क्रेपर्स बांधत जाणं म्हणजे शहरीकरण करणं का? म्हणजे अवाछट सव्वा मोठ्या बिल्डिंग्स नुसत्या बांधत जाणं म्हणजे शहर वसवणं? नाही, नाही. शहर वसतं म्हणजे काय? तर हं, आधी त्याच्यासाठी एक उत्तम जमीन, जमीन म्हणजे प्लॉट, लँड. मग ती जमीन कशी असावी? मग त्याच्या पाण्याचा निचरा होणारी त्या शहरामध्ये काय व्यवस्था आहे का? शहरामध्ये म्हणजे त्या जागेमध्ये म्हणजे बेसिकली शहर जेव्हा उभारलं जातं ना, तेव्हा त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कंपन्यांपेक्षा डिझायनर्सचा वाटा आधी असतो. म्हणजे म्हणून त्याला नगर रचनाकार असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर्स असं म्हटलेलं नाहीये. म्हणजे तू एखादी जमीन मला दिलीस किंवा एखादा एक अमुक एक स्क्वेअर किलोमीटरचा एरिया मला दिलास आणि सांगितलं इथेच मला एक शहर वसवून पाहिजे, तर अशी अशी गॅरंटी नाही देता येत. कारण त्या शहराला कुठे आजूबाजूला पाणी जायला जागाच नाहीये आणि त्या शहरामध्ये तू बांधकाम केलंस आणि तिथे जर का पाऊस खूप असेल, तर ते शहर राहण्यायोग्य बनणार नाही. जसं अगदी मुंबईचंच उदाहरण घे ना. मुंबईमध्ये जेव्हा अगदी अर्ली स्टेजमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात जेव्हा ती अंधण म्हणून मुंबई आली आणि त्यांना ती मिळाली होती त्या लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून. त्यानंतर त्यांनी काही वर्ष मुंबईचा विकास वगैरे काही केलेला नव्हता. आणि जेव्हा मुंबई काहीतरी एक प्लॅन करून नाही आपल्याला आता हे शहर एक विकसित करायचंय, आपल्याला हे बंदर म्हणून वापरायचंय, असं जेव्हा ब्रिटिशांनी ठरवलं, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला जो सर्वेक्षण ही जी प्रोसेस केली, त्यामध्ये असे त्यांच्या लोकांनी लेटरमध्ये लिहून ठेवलेलं आहे, की या शहरामध्ये राहणं खूप कठीण आहे. ह्याचं कारण दलदलीची आणि खाजणयुक्त जमीन खूप आहे. इथे डासांचा इतका प्रादुर्भाव आहे, की तिथे जगणं अशक्य होऊन बसेल. हे लोकांनी लिहून पाठवलेले आहेत ब्रिटनच्या म्हणजे आपल्या साहेब लोकांना. मग नंतर त्याचा एक पद्धतशीररित्या आढावा घेऊन, की कुठे ही जमीन भराव टाकून बुजवता येईल. मग आपण ते जुने मुंबईचे नकाशे बघतो त्याच्यात ती अशी 7 बेटं इवली-इवली दिसतात. 7 बेटं दिसतात आणि मग आजचं आपलं मुंबईचं आयलँड सिटी आपण आयलँड सिटीज म्हणतो त्याला. बेटांचं शहर आहे ते. मग ते शहर जोडलं. मग आपण ते शहर नवी मुंबईला जोडलं. म्हणजे नवी मुंबई नव्हती, आपण ते मुख्य भूमीला जोडलं. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये मग कुठे पाण्याचा निचरा होऊ शकतो? मग सखल भाग कुठे आहे? मग इथे राहण्यायोग्य जमीन आहे का? हा पूर्ण विचार करून एखादं शहर बांधायचं असतं. म्हणजे जरी ती जमीन अगदीच सुयोग्य नसली, तरी तिथे कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग मार्वल्समुळे ते जमवू शकलं जातं. जसं जेव्हा नवी दिल्ली शहराचं उदाहरण तू घे. जेव्हा लुटेन्सने ते बनवलं, तेव्हा राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, पार्लमेंट बिल्डिंग, मग त्या सगळ्या सेंट्रल सेक्रेटरिएट म्हणजे अख्खं शहरच त्यांनी म्हणजे थोडक्यात आधुनिक विश्वकर्मे जसे आपण ह्यांना म्हणू, की ते शहरच जन्माला घालतात. एखादं शहर जेव्हा उदयास येतं आपण असं म्हणतो, तेव्हा नक्की काय होतं? थांब, आता आपण 2 गोष्टी मिक्स करतोय. तू हां, म्हणालास त्याप्रमाणे मला शहर बनवायचंय हां, म्हणजे हे वेगळं आणि शहर उदयास येतं. हां. म्हणजे कुठलंही शहर हे 2 प्रकारे शहर बनतं. हं, एक म्हणजे तू म्हणतोस, की मला इथे एक शहर वसवायचंय. नवी मुंबई. 50 वर्षापूर्वी, 50 नाही आता, एक 60-70 वर्षापूर्वी नवी मुंबई म्हणजे पनवेल आणि
वाशी याच्यामध्ये आत्ता जे आहे ते होतं का? नाही. मग तिथे आपण जमीन ॲक्वायर केली. म्हणजे सिडको या सिडको ही जी एंटिटी आहे, मला आठवतं वाशीच्या खाडी पुलावरून जाताना सिडको शहरांचे शिल्पकार असं लिहिलेलं असायचं. सिडकोने ते शहर अख्खं म्हणजे थोडक्यात इरेक्ट केलं. मग त्याच्यात सेक्टर डेव्हलपमेंट केली, सेक्टर 1, सेक्टर 2, व्हॉट एव्हर. मग ते प्रत्येक सेक्टरला डेडिकेटेड एक छोटंसं गार्डन, मग त्याला वॉकिंग ट्रॅक्स, म्हणजे असा एक विचार करून त्यांनी हे शहर उभारलं, म्हणजे शहर घडवलं. दुसरी प्रोसेस काय होते की एखाद्या ठिकाणी गावाचं रूपांतर हळूहळू शहरात होतं, किंवा शहराच्या शेजारी एक शहर असतं आणि ती 2 शहरं जुळतात. म्हणजे हा एक अद्भुत प्रकार आहे की हे एक गाव होतं, हे एक गाव होतं, ह्या गावाचं थोडं थोडं शहरीकरण व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यामुळे ह्याच्यावरही त्याचा इफेक्ट आला आणि हे सुद्धा शहर व्हायला लागलं. म्हणजे काही गावं शहरांमध्ये रूपांतरित होतात. म्हणजे मी कायम आमच्या कोकणातल्या मित्रांना म्हणत असतो की तुम्ही कोकणातल्या मी आमच्या कोकणातल्या मित्रांना म्हणतो की कोकणातली जी कोकण रेल्वे थांबतेची जी सगळी स्टेशन्स आहेत ना, त्यांना आता तुम्ही गावं म्हणणं बंद करा, कारण ती आता शहरांसारखीच आहेत. ती शहरांसारखी आहेत म्हणजे ती सुसज्ज, सुनियोजित किंवा वेल प्लॅन्ड अशा प्रकारची नाही आहेत, पण ती आता शहरीकरणाच्या प्रोसेसमध्ये आलेली आहेत. जसं खेड आणि चिपळूण ही 2 शहरं, तुझे आणि माझे आजोबा ज्या वेळेला कोकणातून इकडे आले त्यावेळेला जशी होती तशी आता उरलेली नाहीत. तिथे इंडस्ट्री आल्या, त्या इंडस्ट्री आल्यामुळे तिकडचं राहणीमान बदललं, मग ते शहरीकरण झालं. म्हणजे शहर तयार होणं आणि शहर आकारास येणं. हा अजून एक त्यात फंडा की सरकारनेच काही शहरं जन्माला घातली. जसं स्वातंत्र्यानंतर आपण पंचवार्षिक योजना आणल्या आणि पंचवार्षिक योजनांमध्ये काही काही गोष्टी या नियोजनबद्ध पद्धतीने साकारल्या. उदाहरणार्थ स्टीलचे कारखाने आपण उभारले, महाकाय स्टील उद्योग उभारले. जसं बोकारो नावाचं शहर आहे, त्या शहराचं नावच आहे बोकारो स्टील सिटी, किंवा जमशेदपूर जे टाटा नगर आहे, की ते तो कारखाना आणि त्या कारखान्याच्या अनुषंगाने आणि कारखान्याच्या भोवती असं ते वसलेलं शहर, असं ते उदयाला आलं. मग ते शहर प्लॅन करून वसलेलं होतं, म्हणून त्यांना सुरुवातीपासून रुंद रस्ते, त्यांना खेळण्यासाठी लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या प्रकारसाठी मैदानं, मोठ्यांसाठी फुटबॉलची मैदानं. म्हणजे मला एक गंमत वाटली. मी मुन्नारला पहिल्यांदा गेलो होतो, तर मला तिकडच्या स्थानिक माणसाने सांगितलं की इकडच्या मळ्यामध्ये काम करायला जेव्हा लोक आली तेव्हा त्या लोकांच्या रिक्रिएशनसाठी काहीतरी करावं, नाही तर इथे लोक येणारच नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी तुला सुद्धा कंपनीनी गार्डनची सोय केली. मग साहेब लोकांच्या मुलांसाठी फुटबॉलची गार्डन सुरू केली. म्हणजे जर ठरवलं तर एका अस्तित्वात नसलेल्या जागेमध्ये एक उत्तम शहर तयार होऊ शकतं, आणि शहरं ही प्रयत्नपूर्वकच वसवावी लागतात, ती आपोआप होत नाहीत. या प्रोसेसमध्ये मायग्रेशन किंवा स्थलांतराचा काय वाटा असतो? स्थलांतर हे अपरिहार्य आहे. म्हणजे आधी मायग्रेशन झाल्यामुळे शहरं वसवावी लागतात की शहरीकरण फोफावत असताना मायग्रेशन ऑपॉर्च्युनिटी बघून होतं? नाही, आपण आता ह्याच्याकडे पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुझं बघायचा विचार करत असशील. तू हा प्रश्न विचारलायस, तो पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी चांगला आन्सर करता येऊ शकेल की स्थलांतर हे चांगलं का वाईट. म्हणजे तुला असंच विचारायचंय, पण तू विचारताना तसं नाही विचारलंस. स्थलांतर होणं म्हणजे मी शहर बांधलं, म्हणजे शहर हे काही बिल्डिंग नाहीये, शहर ही एक प्रोसेस आहे. म्हणजे मुंबई ही आत्ताची जी मुंबई दिसते ती तशी दिसायला 200 वर्षाची प्रक्रिया व्हावी लागली. नवी मुंबई, मग आता त्याला लोक ठाणे, मग आता ठाण्यात राहणारी अनेक लोक ही नक्की ठाण्याच्या कुठल्या भागात राहतात, आणि मी ठाण्यात राहतो असं म्हणतात. किंवा पुण्याला, अरे कुठे राहतोस तू मित्रा, अरे मी पुण्याला असतो. म्हणजे कुठे असतो? तू पुण्यामध्ये आहेस, तू पिंपरी चिंचवडला आहेस, तू हिंजवडीला आहेस, तू हडपसरला आहेस, तू कात्रजला आहेस, तू चाकणला आहेस, तू दौंडला आहेस, पाटसला आहेस. म्हणजे पुणे हे अमिवासारखं वाढत गेलं. मुंबईला तो स्कोप नाही बिचारीला, कारण मुंबईला समुद्र असल्यामुळे जायचंय लोकांना ठाणे जिल्ह्यात किंवा रायगड जिल्ह्यातच.
सो स्थलांतर हे होणं ही तुम्ही न टाळता येणारी गोष्ट आहे. आणि स्थलांतर होतं याचं कारण लोकांना हौस असते का, हा एक मुद्दा. आणि दुसरा, लोकांना पर्याय असतो का. जर तुमच्या शहरामध्ये चांगले जॉब्स अवेलेबल आहेत, शहरामध्ये लोकांना निदान उपासमार होण्याची तरी तुमची वेळ येणार नाहीये, तर तुमच्या शहरांकडे लोक येणार. आणि ही प्रक्रिया तुम्ही उलटी न्यायची असेल तर माझं दुसरं एक त्याच्यात म्हणणं आहे की मग ही जी महानगरं, एक शब्दप्रयोग वापरत होतो, महानगर फुटत चाललंय किंवा ह्याची क्षमता संपुष्टात येते 100%. पण मग ती क्षमता वाढवण्यासाठी आपण आणखी शहरं ही त्या भागामध्ये उभारली आणि तिथे जर का रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या तर लोक त्या प्रदेशात स्थलांतरित होतील. पण मग एक ओरड अशी आहे की जोपर्यंत पॉवर सेंटर शिफ्ट होत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही. कारण जर पॉवर सेंटर म्हणजे आता दिल्ली किंवा मुंबईचं आपण उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये सत्ता केंद्र असल्यामुळे म्हणजे जिथून पॉलिसीज बनवल्या जातात त्या इम्प्लिमेंट केल्या जातात, ही इन्स्टिट्यूशन्स मुंबईमध्ये असल्यामुळे बऱ्यापैकी औद्योगिक ज्या कंपन्या आहेत त्यांचे हेड ऑफिसेस सुद्धा मुंबईतच आहेत. तर ते त्यांना नाही इथे आता दोन गमती जमती आहेत. एक हां. म्हणजे मुंबईचं उदाहरण हे सगळ्यांपेक्षा वेगळं घ्यायला पाहिजे. कारण मुंबईमध्ये प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी ही पॉसिबलच नाहीये. पॉसिबल नाही. म्हणजे पूर्वी होती जेव्हा मिल्स होत्या तेव्हा ती मिल्स होती. होत्या. मुंबई गिरणगाव आपण म्हणतो किंवा गिरणगाव तर म्हणजे आत्ता त्या नाही आहेत. पण मला आठवतं की माझ्या लहानपणीपासून, म्हणजे माझ्या लहानपणी मी जेव्हा दादरवरून ठाण्याला बसनी जायचो तेव्हा LBS रोडच्या दोन्ही बाजूला कंपनीज होत्या. आता तू LBSच्या सगळ्या आजूबाजूला बघायला गेला तर तिथे तुला उंच उंच टॉवर दिसतात. कारखाने कुठे स्थापन होतात, जे मुख्य शहरापासून थोडेसे दूर आहेत, पण इतकेही दूर नाहीत की कामगार जाऊ शकत नाहीत. बरोबर. मग जशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे ते कारखाने अजून पुढे पुढे होत गेले. त्यामुळे तू मुंबईचं उदाहरण इथे जे देतोयस ते थोडं अर्ध सत्य आहे. बरं, मुंबईमध्ये जी ऑफिसेस आहेत तू म्हणतोयस, ती फक्त ऑफिसेस इकडून तिकडे शिफ्ट झाली की अचानक मुंबईतली गर्दी कमी होईल का, तर हे पण चुकीचं आहे. त्या मुंबईतल्या सगळ्या हेड ऑफिसेसमध्ये, तू हेड ऑफिस म्हणालास म्हणून, अशी किती काय लाखो लोक काम करतात का. मुंबई हे प्रोसेस ड्रिव्हन, सर्व्हिस सेक्टर ओरिएंटेड अशा प्रकारचं मॉडेल झालेलं आहे. सेवा क्षेत्र जसं पुणे किंवा गुरगाव किंवा चेन्नई, बंगलोर, मैसूर हे IT कॅपिटल म्हणून उदयास आले. म्हणजे एका IT पार्कमध्ये हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स वेगवेगळ्या शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करतात. म्हणजे इथे मशीन्स नाहीत, इथे माणसं आहेत. वेरॅज औद्योगिक शहरं, पिंपरी चिंचवडचं उदाहरण घे, पुण्यापासून काही किलोमीटरवरच आहे. ती जुळी शहरं ही उद्योग नगरी म्हणून विकसित झाली. किंवा CBD बेलापूर, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, तो ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टा असंच त्याचं नाव आहे की तो औद्योगिक पट्टा आहे. म्हणजे तिथे वर्कर्स, मजूर काम करणारे. मग इथे तुम्ही अचानकपणे ठरवून हा एरिया आता इंडस्ट्री बंद करूया, मग इकडच्या इंडस्ट्रीज तुम्ही शिफ्ट कुठे जाणार, कुठे शिफ्ट करायचं, हे एका रात्रीत होऊ शकतं का. मग समजा ठरवलं की आता इथे इंडस्ट्री नको, मग त्या इंडस्ट्रीला इथून उचलून तुम्ही तिथे ठेवलं, तर ती इंडस्ट्री जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा तिला तशी इकोसिस्टीम मिळणार आहे का. त्यामुळे हे म्हणजे तुला मुंबईचा भार कमी करायचा आहे हा एक प्रश्न आहे, आणि सुनियोजित शहरांची एक फळी निर्माण करायची आहे हे पुढचं आव्हान आहे. म्हणजे हे आपण बघत नाही आहोत. आपला फोकस एकच आहे, मुंबईवरचा भर कमी करायचा आहे. पण तो कसा होईल. मला लोकलनी येताना बसून येता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा बेसिक आपण अपेक्षा करूया की हे होईल. आणि लोकलनी येताना बसून येणं म्हणजे मान्य आहे, कारण आपला जो सगळा रोष असतो तो रोजच्या प्रवासाबाबतीत असतो. म्हणजे प्रवास सोडला तर मुंबईकरांना त्यांच्या कामात कुठलाही त्रास नाही, अजिबात. दे आर लिव्हिंग अ बेस्ट लाईफ. म्हणजे सुग्रास जेवण, आहेत खड्डे पण रस्ता असणं ही एक आहे, ॲक्सेसिबिलिटी आहे, वीज आहे 24 तास. प्रवासाचा वेळ कसा कमी होईल, तर त्याच्यासाठी नागरीकरणामध्ये आणखी एक विचार होणं गरजेचं आहे. तो म्हणजे एक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. मुंबई हे पुन्हा त्यासाठी एक आपण उदाहरण म्हणून घेऊया. मुंबईची BST बस आणि मुंबईची लोकल ट्रेन ही जर तुम्ही काढून टाकलीत
तर ह्या शहरामध्ये तुम्ही एक दिवसही जगू शकत नाही. पॅरलाइज. याचा अर्थ काय आहे की शहरांची गरज ही लोक जेवढी आहेत तेवढी शहरांची गरज ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे काय गाड्या घ्यायच्याच नाहीत का? गाडी घेणं हा वेगळा विषय आहे. पण वर्कफोर्स ज्याला आपण म्हणतो की काम करणारी जी मंडळी आहेत ती स्वतःच्या घरातून कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळात. कमीत कमी किंवा रिझनेबल वेळात हम्म, आणि एका किफायतशीर दरात हम्म, पोचली पाहिजे ऑफिसला. म्हणजे तू मुंबईच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला ऑफिसला येतोस. बरं, आता हेही एक मॉडेल जरा थोडं विवादास्पद आहे की तुम्ही त्या माणसाचं राहायचं लोकेशन बघूनच त्याला नोकरी द्या. हम्म. म्हणजे हे रोबोटिक जीवन होईल. म्हणजे मी समजा आज बोरिवलीमध्ये जागा घेतली तर मला कांदिवलीची कंपनी जॉब देणार. म्हणजे मग मला आयुष्यभर ती कंपनी सोडता येणार नाही नाही. किंवा मला जागा सोडता येणार नाही. ही अपेक्षा अव्यवहार्य आहे. करेक्ट. किंवा याचं एक्झाम्पल म्हणून बघितलं तर गोदरेज जिथं विक्रोळीला मोठं सगळं इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यांनी त्यांची तिथे हाऊसिंग पण केलेलं आहे. म्हणजे रियालिटी आहे. गोदरेज प्लस कशाला? त्यांच्या मुंबईत BST कॉलनीज बघ हम्म, किंवा BPT कॉलनी बघ. हम्म, सरकारी क्षेत्रामधल्या कर्मचाऱ्यांसाठी हम्म. वसाहती ज्याला आपण म्हणतो करेक्ट. त्याला कम्युनिटी ऍक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे समाजाने एकत्र येऊन ती एक जबाबदारी घेतलेली असते की आपला वर्कफोर्स जो आहे तो आपल्या फॅक्टरी किंवा ऑफिसच्या जवळपास तरी राहायला पाहिजे. आणि असं नाही आहे की जवळपास म्हणजे अगदीच तुम्ही मधल्या सुट्टीत घरी येऊन गरम गरम जेवा आणि ऑफिसला जा, अशी एवढी अपेक्षा नाही आहे. पण असं आपण काही करू शकतो का मुंबई शहरासाठी की लोकांनी किफायतशीर भाडं भरून छोट्या का होईना पण जागेमध्ये राहावं की जिथून ते त्यांच्या वर्कप्लेसच्या जवळ पोहोचू शकतील. ह्याच्यात अडचणी आहेत कारण हे सगळ्यांना जमणार नाही. पण आपल्याला म्हणजे सरकार पातळीवर काय जमू शकतं तर उत्तम मेट्रो, उत्तम मोनो, उत्तम BSTची बस आणि रेल्वे तर आहेच. या 4 गोष्टींचं सिंक्रोनायझेशन करणं हे पुढच्या 20 वर्षातलं आव्हान आहे. तुम्ही म्हटलात तुम्हाला कोणीतरी विचारलं की गाड्या घ्यायच्याच नाहीत का? मग बँगलोर सारख्या एखाद्या शहराचं उदाहरण येतं की बँगलोर शहरामध्ये तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सोबतच आता समजा विमान आपण म्हटलं तोही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. तो शहराच्या बाहेर असल्यामुळे तो ट्रॅफिकची समस्या खूप तिथे असते कारण तिथे येणाऱ्यांची संख्या पण खूप असते आणि बँगलोर IT हब म्हणून निर्माण झाल्यामुळे तिकडे एका गाडीत एकच माणूस असला तरी तो 5 सीटर 8 सीटर व्हेकल चालवत असतो. माझ्या मते गाड्या विकत घेणं आणि न घेणं आणि गाड्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवणं हे विषय चर्चेला घेण्यात अर्थ नाही. याचं कारण तुम्ही पुन्हा भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारचे नियम लादणं हे आपल्या सिस्टीमच्या विरुद्ध आहे. म्हणजे तू अशी बंदी आणणं असं काही सूचित करतोयस का? नाही की लोकांनी गाड्याच नाही घ्यायच्या, कशाला गाडी पाहिजे रे तुला? असा देश नाही आपला. नाही. मग लोकांनी नाही पण मग रोज ऑफिसला जाण्यासाठी किमान उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली तर काही हरकत नाही. आणि ह्याला वेळ लागतो. आणि दुसरं 4 लेनचे 6 लेन जर केले तर तो ट्रॅफिक कमी नाही का होणार? होऊ शकतो पण त्याच्यासाठी जागा हवी. आता होतं कसं, आपल्याकडे एक गंमत अशी होते की शहर जेव्हा विकसित केलं जातं तेव्हा ते पुढच्या 50 वर्षाचा विचार करून विकसित केलं जातं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आपल्या धोरणकर्त्यांना 2024 साली एखादा उपक्रम करताना तो 2050 सालसाठी करायचा आहे. हे ठरवल्यानंतर तो 2040 सालपर्यंत पूर्ण होतो. म्हणजे इथे आपल्याकडे धोरण निश्चिती, मग धोरणाची अंमलबजावणी आणि ते नागरिकांनी स्वीकारणं, ह्या 3 गोष्टी एकत्र बघितल्या पाहिजे. मुंबईच्या लोकांना ही सवय लागलेली आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आवश्यक आहे. पण अशी सवय ही मानसिकदृष्ट्याच लोकांच्या पचनी पडायला वेळ लागेल. अन्य शहरात म्हणजे जसं पुण्याचं उदाहरण घे. पुण्यातली मेट्रो रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्यामध्ये लोकांनी हळदी कुंकू समारंभ केले, वाढदिवस केले, कविता वाचनही केलेलं आणि लोकांनी थट्टा केली. माझं म्हणणं आहे की ह्यात मला काही आक्षेपार्ह वाटत नाही. त्या निमित्ताने लोक मेट्रोत जायला लागली रे. आता पुण्याची जी मेट्रो जी म्हणजे जस्ट होप फॉर द बेस्ट
की अगदी ती पुण्याचं एका हिंजवडीपासूनचं IT पार्क आणि खराडीचं IT पार्क, जर पुढच्या 10 ते 15 वर्षात ही जर मेट्रो प्रॉपर कनेक्ट झाली आणि त्या मेट्रोपासून शटल सेवा सुरू झाली किंवा मेट्रोच्या नजदीक एक जवळपास एक पे अँड पार्क म्हणा, आणि लोकांना फुकट नको असतं. म्हणजे हा पण एक आधी गैरसमज आपण बाजूला काढूया. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणारे अनेक लोक हे स्टेशनच्या जवळ राहत नाहीत. ते त्यांच्या टू व्हीलर घेऊन येतात, मी गाडी स्वतः पार्क करतात. तू पैसे देतोस ना, हो म्हणजे तू फुकट नाहीयेस. नाही हा, म्हणजे फुकटी संस्कृती नाहीये. शहरही कायम पैसे देतात. ह्याचं कारण शहरातल्या लोकांना पैशाची किंमत कळते, कारण ते पैसे मिळतात म्हणूनच शहरात येतात. हम्म. त्यामुळे ते पैसे द्यायला तयार असतात, त्यांना सुविधा लागतात. मग शहरीकरण अजून अशा कोणत्या समस्या निर्माण करतं? शहरीकरणाच्या समस्या या अशा काही वेगळ्या नसतात. म्हणजे जिथे जिथे माणूस असतो तिथे तिथे ज्या समस्या येतात त्याच सगळ्या शहरात येतात. फक्त त्या इतक्या मोठ्या स्केलवर येतात की आपल्याला त्या डील करणं कठीण होऊन बसतं. म्हणजे तू मुंबईपासून महाराष्ट्रात कुठेही फिर, देशात कुठेही फिर, तुला कुठल्याही गावाच्या किंवा कुठल्याही निमशहरी ज्याला भाग म्हणतो, सेमी अर्बन, या कुठल्याही प्रदेशात असा एक उत्तम कचऱ्याचं व्यवस्थापन केलं असं कुठे आपल्याला दिसत नाही. म्हणजे अर्थात स्वच्छ गावं वगैरे असतात, अपवादाने नियम सिद्ध होतो, पण मोर ऑरलेस आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन ही समस्या आहे. मुंबईचा किंवा पुण्याचा, दिल्लीचा तू विचार केलास, ती समस्या मॅसिव्ह आहे, कारण लोकसंख्या खूप आहे. म्हणजे एक मुद्दा आपला राहून जाईल, तो इथे घेतो. एखादा भाग शहर आहे म्हणजे काय आहे? म्हणजे तुला विचारलं कोणी की हे शहर आहे, हे कसं ठरवायचं बरं? डेफिनेशन काय शहराचं? सो एक रफली अंदाज घ्यायचा झाला तर 5,000 पेक्षा जास्त लोक एकत्र राहत आहेत का? येस, ओके. त्यापैकी 75% म्हणजे 2/3 लोक, 3/4 लोक, म्हणजे सबस्टॅन्शियल लोक हे शेती सोडून दुसऱ्या कुठल्या तरी उद्योगात काम केले पाहिजे. म्हणजे अकृषी उद्योग, याचा अर्थ तो भाग शहरी झाला. आता तू म्हणशील की मग अशी शहरं आपल्याकडे किती आहेत किंवा अशी शहरं आहेत का? तर महाराष्ट्र भारतातलं सगळ्यात जास्त शहरी राज्य आहे. राईट फ्रॉम 1951 महाराष्ट्र हा 1951 साली सुद्धा व्यवस्थिशीर शहरांचाच देश होता. महाराष्ट्र देश आपण म्हणतो ना, तर तो शहरांचा देश आहे. म्हणजे आत्ताचा जर तू विचार केलास तर एकूण नागरी लोकसंख्या जेवढी आहे त्याच्यापैकी 13% नागरी लोकसंख्या फक्त भारतातली महाराष्ट्रात राहते. म्हणजे मग महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर या सगळ्या शहरांचा विकास झाला पाहिजे, मुंबई इतर अर्थातच सगळ्या शहरांचा. आणि मुंबई, पुणे आणि नाशिक या त्रिकोणाकडे आपण गेल्या 50 वर्षामध्ये जेवढं लक्ष दिलंय, गोल्डन ट्रायंगल, तेवढं महाराष्ट्रातल्या अन्य शहरांकडे आपण दिलंय का? आणि हे देणं आता काळाची गरज आहे. आणि या निमित्ताने हेही महत्वाचं की असे प्रयत्न होताना दिसत आहेत, उद्योग दुसरीकडे नेणं. आणि हे म्हणणं खूप सोपं आहे की उद्योग तिथे आले पाहिजेत, उद्योग तिथे आले पाहिजेत. म्हणजे हे असं एका ठिकाणचं रोप नेऊन दुसऱ्या ठिकाणी लावणं हे जेवढं कठीण आहे, झाड तेवढंच आहे. असा तुम्ही पटकन एखाद्या उद्योगपतीला सांगू शकत नाही की तुझा इकडचा कारखाना आहे ना, तो पॅकअप कर आणि उद्या 4 महिन्यात तिथे नेऊन सेटअप लाव. माणसं लागतात, बेच दो. वातावरण लागतं, लोकांची काम करायची तयारी लागते. लोक कामही करत नाहीत काही ठिकाणी. म्हणजे मी एक पुस्तकातला रेफरन्स देतो. जेव्हा मुंबईमध्ये मिलमध्ये टाटांची मिल होती, त्या टाटांच्या मिलमध्ये कामगार कमी पडत होते, तेव्हा जमशेदजी टाटांनी त्यांच्या एका मॅनेजर म्हणत होता तेव्हा, त्याला काय डेझिग्नेशन मला आठवत नाही, त्याला सांगितलं की एक चांगले दणकट पठाण पाठवून दे रे, मला छान काम करायला इथे हवेत. म्हणजे त्या काळी जमशेदजींना मुंबईमध्ये लेबरची टंचाई होती. आणि आता लेबर बाहेरून येतं, लेबर इकडून येतं, तिकडून येतं. काय कोण मुंबईत, गिरण गावामध्ये कोण आहे मुंबईतलं? तीन पिढ्या आधी जर तू गेलास तर सगळे मुंबई बाहेरचेच आहेत की. सगळे जातील की आता पुढच्या महिन्यात गावाला, गणपतीला आणि गौरीला. आत्ताच की. म्हणजे आत्ताच
शिमग्यापर्यंत ती लाट सुरूच असेल. हम्म. सो ती इकोसिस्टीम तयार व्हायला पाहिजे ना शहरामध्ये काम करण्याची. पण मग जरी आपण म्हणत असलो की बाहेरून आलेली लोक आज 3 पिढ्यांपूर्वीची मुंबई मध्ये आहेत हो. आणि ती आज आपण राहतो, पण एक मुंबईकर स्पिरिट जे निर्माण झालंय, तर या मुंबईकर स्पिरिट बद्दल तुम्ही काय सांगाल? इतर शहरांमध्येही असं स्पिरिट पाहायला नाही, मिळतं का? नाही. मुंबईकरांचा स्पिरिट वगैरे हा बराच ओव्हररेटेड मामला आहे. पाऊस म्हणजे आता पडतोच आहे, हो. तर पावसाळ्यात एस्पेशली मुंबईकर स्पिरिट ही अगदी अशी उफाळून येते. मी थोडं ह्यावर वेगळा विचार माझा आहे. म्हणजे माझ्या मते- सहनशीलता असणे म्हणजे मुंबईकर स्पिरिट का? नाही 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 मुंबईकराचं स्पिरिट हा मुद्दा म्हणजे कुठेतरी पाणी तुंबलं आणि मग लोकांना काहीतरी पार्लेजीची बिस्किटं वगैरे ऑफिसला जाणाऱ्यांना चहा वगैरे दिला. माझ्या मते कुठल्याही शहरामध्ये एखादा माणूस जर संकटात सापडला तर कुठलाही सहृदय भारतीय त्याला विचारेलच ना, भाऊ चहा पाणी. म्हणजे आमच्या ओळखीतले अनेक ट्रेकर आहेत. त्या ट्रेकर लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही जंगलात हरवाल एक वेळ, पण तुम्ही उपाशी राहणार नाही. तुम्हाला कुठल्याही गावातून तुम्ही डोंगरातून उतरलात की एखाद्या रॅन्डम घरात गेल्यानंतर माऊली भूक लागले, काय खायला मिळेल का? का नाही, देतात लोक रे. त्यामुळे मुंबईकरांचं स्पिरिट हे पावसात अडकलेल्यांना मदत करणं नाहीये. म्हणजे हे आपण मुंबईकरांचीच आपण काय म्हणतात थोडीशी इमेज ड्रॉपडाऊन करतोय. सो मुंबईकरांचं स्पिरिट हे मुंबईकरांचं नाही, ते शहरांचं स्पिरिट आहे. शहरात लोक काय येतात तर ते नवीन संधीसाठी येतात. माझ्या श्रमाला किंमत मिळते. त्यामुळे मुंबईकरांचं स्पिरिट म्हणजे सगळ्या संकटांवर कमीत कमी वेळेत मात करता आली पाहिजे. पण ती मात केली नाही तर माझं काम होणार नाही आणि इथे कामाला यायचं आपल्याला. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये शहर विरुद्ध ग्रामीण भाग असा जो एक नरेटिव्ह केला जातो की मग ग्रामीण भागात रोजगार नाहीच आहे, सगळं आहे की ते काय शहरातच आहे, ते खरं आहे का? ग्रामीण भागात रोजगार नाहीयेत आणि शहरामध्ये रोजगार आहेत असं नाही. शहरामध्ये ज्या रेटनी रोजगार तयार होऊ शकतात तो दर ग्रामीण भाग देऊ शकत नाही. आता ह्यात एक दुसरी बाजू आहे. ग्रामीण भागामध्ये लोक काय करतात हा एक जर अभ्यास केला आपण तर प्रमुख 5 ते 6 प्रकारचे उद्योग आहेत. उद्योग म्हणजे इंडस्ट्री अर्थी उद्योग नाही. तू काय करतोस रे? माझं दुकान आहे, मी व्यापारी आहे, ट्रेडर आहे, माझी शेती आहे, मी सरकारी नोकरीत काम करतो किंवा बँकेत संपलं इकडे. म्हणजे सी दिस ऑपॉर्च्युनिटी संपतात. म्हणजे मी सरकारी नोकरी म्हणजे सरकारी नोकरी, बँक, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या. मी ऑफिसमध्ये काम करतो म्हणजे सर्व्हिस सेक्टर. सो सर्व्हिस सेक्टर हे ग्रामीण भागात कमी आहे. शेतीचा वाटा प्रचंड मोठा आहे. शेतीमध्ये मिळणारं जे उत्पन्नाचं प्रमाण आहे ते उत्पन्नाचं प्रमाण शहरातल्या रोजगार उपलब्धीच्या तुलनेमध्ये हे निश्चितच जास्त नाही आहे. आणि दुसरं, शहरामध्ये ना तुमच्या काम करण्याच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टीमध्ये तुमची कुठेही काय विचारपूस, विचारणा, तुमच्यामध्ये असलेले भेदाभेद हे शहरं करत नाहीत. शहरं एक गोष्ट मानतात, तू काम करतो का, तुला काम करण्याची इच्छा आहे का आणि तुला हे काम जमेल का. गावामध्ये मग तिथे गावागावातले संघर्ष. मग ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, जे जमीनदार आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण मग अदरवाईज लोक शहराची वाट धरणारच ना. बरं, काही काही प्रदेश असे जिथे पाऊस पडत नाही. माझीच जमीन आहे, माझी नाही, एखाद्याची जमीन आहे, पण माझ्याकडे पाऊस पडत नाहीये, तर मी माझे श्रम देऊ कुठे? मग मी नाईलाजाने शहराकडे येतो. आता इथे नाईलाजास्तव स्थलांतर झालेले आणि बाय चॉईस म्हणजे काय, तर माझे आई वडील शेतकरी होते, आमचं शेत आहे आणि मी इंजिनियर झालो. मी कोण आहे? मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी काय करू माझ्या गावामध्ये? आय वॉन्ट अ बेटर लाईफस्टाईल. सिम्पल. नाही, बेटर लाईफस्टाईल काय, गावात पण मला बेटर लाईफस्टाईल मिळेल ना जर माझ्या गावाच्या शेजारी एक कंपनी असेल. सो इफ इट इज पॉसिबल, महाराष्ट्राच्या पूर्ण 25-26 जिल्ह्यांमध्ये जर आपण शेती सोडून अन्य पर्यायी छोट्या स्वरूपाचे रोजगार जर उपलब्ध करून देऊ शकलो, अशी व्यवस्था आणू शकलो, तर शेतीतलं मनुष्यबळ जर तिथे शिफ्ट झालं तर मुंबईवरचा भार कमी होईल. तो भार कमी होईल म्हणजे तो अन्य शहरांमध्ये विभागला जाईल. पण मग आता मुंबई झाली, नवी मुंबई झाली,
आता तिसरी मुंबई कुठेतरी नैना हे प्रोजेक्ट उदयास येत आहे, चौथी मुंबई येईल. हे सगळं आपल्याला झेपणार आहे का? झेपणार तर नाही आहे. आता ते बरं ही शहर निर्मितीची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया 3 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमुळे उदयास येते. एक सरकार असतं, म्हणजे धोरणकर्ते. ते राबवणारे असतात, ते म्हणजे डेव्हलपर्स. आणि तिसरे अ, ज्याला आपण ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिशियन्स, म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधी आणि सरकार दरबारी निर्णय घेणारे, ह्या सगळ्यांनी एकत्र बसून ते निर्णय घेतलेले असतात. तर दुसरी, तिसरी, चौथी मुंबई ही होणार असेल तर करण्यात काही अडचण नाही आहे. पण त्या दृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन, हं. शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं, 24 तास वीज पुरवठा, अफोर्डेबल परवडणाऱ्या दरामधलं शिक्षण. तुम्ही विचार करा, शहरामध्ये जी एक प्रचंड मोठी लोकसंख्या येते, त्यातल्या प्रत्येकाला महाग शिक्षण परवडणार आहे का? नाही, नाही, नाही. त्याला महाग ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीचं साधन परवडेल का? मग ही सगळी इकोसिस्टीम आधीच तयार न करता जर नुसत्याच शहरांची निर्मिती झाली तर पुन्हा एकदा ते अजून काही वर्षानंतरचं आव्हान ठरेल. जसं आज आपण मुंबईबद्दल बोलतोय, म्हणजे आय एम नॉट शुअर, पण काही कालावधीनंतर आपण हे ठाण्याबद्दल बोलू. म्हणजे आधीच लोक ठाण्याच्या पुढच्या ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ ह्या टप्प्यातल्या लोकांबद्दल बोलायला लागलेलंच आहे. हं. की उल्हासनगर आणि अंबरनाथ आणि बदलापूर इकडे नदीच्या पुराचं पाणी यायला लागलंय. मग इथे नदीच्या पुराचं पाणी कधीच यायचं नाही. तर असं आहे का तिथे आमच्या बिल्डिंग नव्हत्या आणि पाणी येतच असायचं? मग पूररेषेचा विचार करून आपण कन्स्ट्रक्शन करतोय का? आपण नैसर्गिक ड्रेनेज जे आहे ते शहरांचं, ते कुठेतरी, म्हणजे इथे एन्व्हायरमेंट हा कन्सर्न आहे. म्हणजे हा फक्त रेती वाळू डंपर इतकाच मुद्दा नाही आहे. हा धोरणात्मक विचार त्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मुंबईसाठी झालेला असेल. आणि तू जे म्हणतोयस ती मुंबई ही फक्त लोक राहणे या उद्देशातून नाही आहे. म्हणजे आपल्यासाठी एक गेम चेंजर ठरेल असा हा भाग आहे की जेव्हा अलिबाग आणि विरार एकमेकांना जोडलं जाईल. आहे ना एक अलिबाग विरार कॉरिडॉर, मल्टी मॉडेल कॉरिडॉर. तो जो मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये रस्ते, रेल्वे, विमान आणि बोट म्हणजे जलवाहतूक या सगळ्यांच्या संयुक्त उपक्रमातून तो भाग होणार आहे. आणि तो भारतासाठीच महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने ही मुंबई विकसित होणार आहे. म्हणजे ही मुंबई फक्त इकडच्या लोकांना राहायला जागा मिळत नाही असं नसतं. मग पायाभूत सुविधांची निर्मिती आधी करायची का उद्योग आधी आणायचे? उद्योग आणि पायाभूत सुविधांची निर्मिती ही एकत्र होणं शक्य आहे. आपण जमशेदपूरचं उदाहरण घेऊ. आपण परदेशातल्या, म्हणजे जाणीवपूर्वक कुठल्याही परदेशी शहरातली उदाहरणं देण्याचं मी टाळतोय. ह्याचं कारण एक आरोप होतो की त्यांच्याकडे केवढा पैसा आहे, त्यांच्याकडे काय शक्य आहे. आपल्याकडे जमशेदपूर शहराची जेव्हा निर्मिती केली तेव्हा ती निर्मिती कशी झाली ही एक केस स्टडी वाचण्यासारखी आहे. की ह्या शहरामधून जड पोलाद घेऊन जाणाऱ्या गाड्या जाणार आहेत, म्हणजे इकडचे रस्ते रुंद हवेत. इकडे स्टील बनतंय ना, त्याच्यामुळे ती फर्नेस असते, ब्लास्ट फर्नेस, झोतभट्टी असते, त्यामुळे टेम्परेचर खूप होईल. म्हणून छान मोठी झाडं उंच नाही पण डेरेदार वृक्ष हे आपल्याला आजूबाजूला असायला हवेत. ह्या प्रकारचं नियोजन त्या काळी केलेलं होतं. म्हणजे हे करणं शक्य आहे. किंवा मी तुला अजून एक थोडं वेगळं उदाहरण देतो. मुंबईमध्येच असलेली 2-3 ठिकाणं तू एक्सप्लोअर कर. एक टाटा कॉलनी आहे, टाटा पॉवरच्या लोकांसाठी बांधलेली कॉलनी आहे. एक त्याच्या शेजारीच मला वाटतं भारत पेट्रोलियम का कुठली तरी एक कॉलनी आहे. आणि BARC अणुशक्ती नगर, त्या BARCची जी कॉलनी आहे ती उत्तम पद्धतीने प्लॅन केलेली कॉलनी आहे. बरं, ह्या सगळ्या सरकारी उपक्रमांनी, टाटा वगळता सरकारी उपक्रमाने बांधलेल्या आस्थापना आहेत. म्हणजे एखादा उद्योग आला आणि आता आपल्याकडे एखादा उद्योग येतो तर तो उद्योग शहर नाही बनवत. आपल्याकडे यंत्रणा आहे की उद्योग जमीन ॲक्वायर करतो आणि ती जमीन इंडस्ट्रीयल जमीन असते, म्हणजे औद्योगिक क्षेत्र म्हणून असतं.
मग त्याच्या अनुषंगाने आजूबाजूला डेव्हलपमेंट होते. तर ह्या दोघांची सांगड घालणं हे सरकारचं काम आहे. याला गव्हर्नन्स म्हणतात. म्हणजे गव्हर्निंग म्हणजे नियंत्रण ठेवणं नाही, तर ते जुळवून आणणं हा त्यातला भाग आहे. पण मग आता शेवटाकडे येताना म्हणजे शहरीकरणाकडे, शहर वाढण्याकडे आपण आता सामाजिक अंगाने कसं बघितलं पाहिजे? शहराच्या विकासातली एक महत्त्वाची बाजू असते ती म्हणजे जेवढी शहरांची लोकसंख्या वाढत जाते आणि जेवढी शहरं दाट होतात तेवढ्या प्रमाणावर त्यांच्या सामाजिक समस्याही वाढायला लागतात. म्हणजे आपण उदाहरण घेऊ, गच्च दाटीवाटीनी वसलेल्या झोपड्या, मग त्या झोपड्या नाहीशा करून त्याच्या जागी उभ्या राहिलेल्या तशाच उंच इमारती, ज्याला असं म्हणतात की त्या आडव्या होत्या, त्याच्याऐवजी अशा झाल्या. बाकी त्यात काही फरक नाही. हवेशीर लोकांना राहायला जागा आहे का, त्याच्यावर तुमचं स्वास्थ्य अवलंबून असतं. तुमच्या शहरात राहणारी लोक ही तुमच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकतात का? ज्याला आपण एक म्हणतो ना की गावाकडचं आयुष्य सुखी असतं. ते सुखी म्हणजे काय असतं की तुम्ही एक फॅमिली लाईफ जगता. तर ते तशा प्रकारचं फॅमिली लाईफ तुम्ही जगता का? तुम्ही दिवसभरच्या सगळ्या दिवसभरातल्या तुमच्या रामरगाड्यातून, व्यवसाय उद्योगातून पिचून पुन्हा तास दीड तास प्रवास करून तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा तुम्ही किती शिल्लक राहिलेले असता, हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. मग चांगल्या शाळा हव्यात. शहरं आली की नुसतं शहरात काम करण्यासाठी येऊन रिटायरमेंट नंतर गावाला घर नाही बांधायचंय. मग मी शहरात राहतोय, मी पुढची 30 वर्ष राहणार आहे ना, मग मला शनिवार रविवारी खेळायला मैदान आहे का? माझ्या मुलांना रोज संध्याकाळी खेळायला कुठे आमच्या वॉर्डामध्ये चांगले सुविधा आहेत का? बरं, या सुविधा पालिकेच्या आहेत का? त्या अफोर्डेबल आहेत का? सगळेजण खाजगी क्लबचे मेंबर असू शकत नाहीत. आपली लोकसंख्या 1.25 कोटी आहे, पण असं समज की एक छोटं शहर आहे की ज्याच्यामध्ये फक्त 30च लाख लोक आहेत. त्या सगळ्या जणांना महागड्या सुविधा म्हणजे पुरू शकतील का? परवडू शकतील का? नाही परवडू शकणार. मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा सरकारी पातळीवर कुठेतरी बघितल्या पाहिजेत. म्हणजे सामाजिक अंगाने बघायचं झालं तर हे, म्हणजे अजून एक सांगायचं झालं तर आपल्याकडे 2001 मध्ये, हे आव्हान का मोठं आहे मी सांगतो. 2001च्या जनगणनेमध्ये 5000 अशी ठिकाणं होती, जी ठिकाणं भविष्यात मोठी शहरं होऊ घातलीत. हा आकडा 2001चा आहे, 5100च्या आसपास. मी जेव्हा ही आकडेवारी 2011च्या कॉन्टेक्स्टमध्ये तपासली तेव्हा लक्षात आलं की त्याच 5100चा आकडा हा आता 7900 पोचलाय. म्हणजे 10 वर्षात तब्बल 2000 शहरं वाढली. शहरं नाही, 2000 ठिकाणं अशी वाढली. वाढली म्हणजे त्यांनी अशी प्रवृत्ती दाखवली की ती पण भविष्यात मोठी शहरं होऊ शकतात. जस्ट इमॅजिन, त्यातली 2024 पर्यंत किती वाढलेली असते. म्हणजे ती वाढ आहे ना, ते वाढ म्हणजे बाळसं असायला हवं. आपली शहरं सुजतायत. शहरं सुजणं आणि शहराला बाळसं येणं यातला फरक आपण समजून घेत नाही होत. आणि हा मोठा सामाजिक प्रकार आहे. समाज स्वास्थ्य, शहरात किती लोकांना पब्लिक लायब्ररीज अवेलेबल आहेत, म्युझिक, संगीत, कुठली तरी कला जोपासण्याचं काम आहे, थिएटर आहे, एम्पी थिएटर झाली. लोक म्हणजे शेवटी आपण माणूस म्हणून जेव्हा पैसे कमवतो तेव्हा आपण ते पैसे खर्च करण्यासाठी छान जागाही शोधतो. बरोबर. तू बघ ना, शहरातली सगळी लोक, म्हणजे अगदी आपण महाराष्ट्रात आहोत आणि मुंबई सगळ्यात मोठं शहर आहे, ती सगळी वीकेंडची गर्दी ही अल्टिमेटली रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या बीच रिसॉर्ट, ग्रामीण कम शहरी अशा भागामधल्या रिसॉर्ट्सवर जाऊन का खुश होते? कारण ते खुश नाही आहेत ना. तर ते अल्टिमेटली इट्स हॅपीनेस. मग तो तुम्हाला इथे मिळतो का? समाज स्वास्थ्य आणि शहर स्वास्थ्य ह्या दोन गोष्टी एकत्र येऊन बघितल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी वाहतूक वेगवान होणं हे अल्टिमेट सोल्युशन निदान पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला
मॅनेज करता आलं पाहिजे. तुमचा येण्या जाण्याचा थकवा जर निघून गेला तर तुम्ही तुमच्या कामामध्ये पण जास्त मग्नता दाखवू शकाल अर्थातच. आणि परत घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही शिल्लक असाल असं तुम्ही हो. म्हटलं. आणि भारताचं भविष्य हे कमी अधिक प्रमाणामध्ये मध्यम, मोठ्या, छोट्या अशा विविध आकारांची शहरं आहेत. आणि भारताचा नागरीकरणाचा वेग हा पाश्चात्य देशांत एवढा नसला. अमेरिकेचं अर्बनायझेशन 90% आहे, आपण एवढे नाही होत. पण आता त्याच्यात अजून एक आहे, आपल्याकडच्या ग्रामीण भागात साधारण शहरामध्ये असतात त्या सगळ्या सुविधा हळूहळू ग्रामीण भागात मिळायला सुरुवात झाली. म्हणजे तुझ्याकडे काय इंटरनेट आहे, वायफाय आहे, तुझ्याकडे वीज आहे, तुझ्याकडे उपकरणं अत्याधुनिक आहेत. फक्त आमचं छोटं गाव आहे. त्यामुळे ही हळूहळू इव्हॉल्व्ह होणारी प्रोसेस आहे. त्यामुळे भारतातलं नागरीकरण आणि युरोपातल्या शहराचं नागरीकरण, युरोपातल्या देशांचं नागरीकरण, अमेरिकेतली शहरं ही कुठलंही मॉडेल आपल्याकडे येत नाही. आणि आपलं एक वैशिष्ट्य आहे की आपण जगाची कुठलीही स्टँडर्ड मॉडेल कधी ॲडॉप्ट नाही करत. त्यामुळे मुंबईसाठी, महाराष्ट्रातल्या शहरांसाठी, औद्योगिक शहरांसाठी तर काही ठिकाणं ही काही कालावधीनंतर मला असं वाटतं त्याप्रमाणे शैक्षणिक शहरं म्हणून उदयास येतील. नक्कीच. म्हणजे अगदी आपण कोटाचंच उदाहरण घ्यायला हवं अशातला काही भाग नाही की शैक्षणिक हेतूने तिथे लोक जातात. पुण्याचं आपण उदाहरण घेऊया की नाही, आता जिथे जिथे समजा मोठी मोठी इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की IITs आहेत किंवा IIMs आहेत, ती शहरं एज्युकेशनल सिटीज म्हणूनच कुठेतरी उदयास आलेली आहेत. पण ती छोट्या प्रमाणावर आहेत, कारण तिथे एकच इन्स्टिट्यूट आहे. इथे म्हणजे एज्युकेशन याच्यासाठी लोक तिथे त्या हब ऑफ हेतूने एज्युकेशन जातात. असं तुम्ही म्हणताय. जशी बिलकुल. उद्योग. मग असाही का नाही आपण विचार करत की शेती संबंधित प्रक्रिया, म्हणजे शेती पासून मिळणारा जो माल आहे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, म्हणजे कृषी संबंधित उद्योगांसाठी असलेलं शहर. करेक्ट. ॲग्रो प्रोसेसिंग प्लांट्स असलेलं शहर. आपण ॲग्रो प्रोसेसिंग हा मुद्दा आपण लक्षातच घेत नाही. आणि महाराष्ट्रात त्याच्यामध्ये मिरॅक्युलस गोष्टी घडू शकतात. प्रत्येक भागाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, प्रत्येक भागाचं काही ना काहीतरी ही अशी छोटी छोटी मॉडेल डेव्हलप होऊ शकतात का? आणि अर्बनायझेशन हा फक्त सिमेंटची जंगलं बांधणं हा उद्योग नाहीये. तो एक सर्वसमावेशक विचार आहे माणसांचा, त्यांच्या भावनांचा, आणि आपण जी जागा वापरतोय त्या जागेचा विचार. नक्कीच. पण हे ओरबाडायचं नाहीये, हे संवर्धित करायचंय. संवर्धित करून अजून ते पुढे वाढवत न्यायचं आहे, सगळ्यांसाठी सोयीस्कर करायचं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद जोशी सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या विषयावरती विस्तृत माहिती दिलीत. शहरीकरणाच्या समोर असलेल्या समस्या आणि शहरीकरण करत असताना जो काही आपण दृष्टिकोन ठेवायला पाहिजे त्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इनफॅक्ट तुझेच आणि MHA-MTBI विषयी सांगण्यासारखं आहे की हा तसा अडगळीतला विषय आहे. त्यामुळे हा या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुम्ही इथे सोयच केलेली आहे. नक्कीच. त्याच्यामुळे तुमचंच एक अभिनंदन करायला हवंय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय पाहायला आवडेल ते देखील कॉमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.